सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. प्रेषित मोहम्मद यांचे कथन आहे की सर्वात कृपायुक्त विवाह तो आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी खर्च होतो. आपल्या आजच्या चर्चेचा गाभा हा फक्त इस्लामिक नव्हे, तर तो एक खूप मोठ्या सामाजिक प्रश्नाचं निराकरण करणार आहे. त्यासाठी आधी समजून घेऊया की इस्लाममध्ये निकाह कमी खर्चिक कसा असतो. पहिला व अति महत्वाचा मुद्दा म्हणजे इस्लाममध्ये हुंडा घेणे हराम आहे, पाप आहे, निषिद्ध आहे. त्यामुळे आपल्या समाजातील किती मोठ्या समस्येचे उच्चाटन होण्यास मदत होते विचार करा. आज समाज शिक्षित झालाय. कायद्याने हुंडाबंदी जरी झाली असली तरी हुंडाबळीच्या घटना आपण रोज पाहतोय, हिंसाचार रोज पाहतोय. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. आणि त्यातही फक्त ह्या दखल झालेल्या केसेस आहेत. न दखल झालेल्या किती घटना आहेत आपण विचारही करू शकत नाही. हुंड्यामुळे कितीतरी मुलींचा जीव जातोय, शारीरिक व मानसिक त्रास दिला जातोय. इथे मी अजिबात असं म्हणणार नाही की मुस्लिम समाजात या घटना होत नाहीत. म्हणजे कसं आहे बघा, ज्या मुस्लिमांचे आचरण इस्लामला धरून नाही त्यांच्यात या गोष्टी दिसणार, तरी त्या खूप कमी प्रमाणात आहेत. कारण इथे त्यांना कायद्याबरोबरच अल्लाचे भय असते. त्यांना पुन्हा पुन्हा मशिदीमध्ये, प्रवचनांमध्ये हुंड्यांविरोधात प्रबोधन केले जाते. हुंडा घेतल्यास समाजातून धार्मिक दबावाला व बदनामीला सामोरे जावे लागते. त्यामुळे आपसुकच अशा घटनांवर अंकुश बसतो. पुढचा मुद्दा सुरू करण्यापूर्वी माझी एक विनंती आहे प्रेक्षकांना की आपल्यामध्ये ज्यांना कोणाला मुली आहेत ना, त्यांनी जरा मनावर हात ठेवून खरं विचार करा की तुम्ही तुमची मुलगी जन्मली तेव्हापासून आतापर्यंत किती वेळा तिच्या लग्नासाठीच्या खर्चाचा, तरतुदीचा विचार केलाय, किंवा तशी तरतूद करून ठेवली पण असेल. काही जणांनी तर हा खर्च करून बसलेत सुद्धा, बरोबर ना? म्हणजे इथे माझा मुद्दा हा आहे की कायद्याने जरी हुंडाबंदी झाली असली तरी लग्नाच्या खर्चाचे ओझे तर वधू पित्यालाच असते अजूनही, बरोबर ना? खरं तर इथे खूप अभिमानाने मला हे सांगायला आवडेल की इस्लाममध्ये मुलीला म्हणजे वधू मंडळीला लग्नाचा काहीच खर्च नाही. अहो, एक रुपयाही खर्च नाही. कसा तर पहा, निकाह हा मशिदीमध्ये पार पाडला जातो. ही प्रेषित मोहम्मद यांची शिकवण आहे. तिथे हॉलचा खर्च नाही, सजावट नाही, नाच गाणी नाही, लाखो रुपये तर इथेच वाचले वधू पित्याचे. आणि इस्लाममध्ये वरात वगैरे काही संकल्पनाच नाही. परिणामतः पाहुण्या मंडळीच्या जेवणाचा खर्चच नाही वधूला. निकाहानंतर रिसेप्शन वजा जो कार्यक्रम असतो, त्याला वलिमा म्हणतात, तो वरपक्षाने करायचा असतो. तोही आपल्या कुवतीप्रमाणे, उधळपट्टी न करता, नाच गाणी वगैरे सावळा गोंधळ न करता, काही दिखावा शोषण न करता. उद्देश हा की समाजात या नात्याची घोषणा व्हावी. प्रेषित मोहम्मद यांची हदीस आहे की शक्य असल्यास वलिमा जरूर करा, जरी का तो एक शेळीचा काना असो. ते पुढे म्हणतात की सगळ्यात चांगला वलिमा तो आहे ज्याच्यामध्ये गरीब सामील असतील. आणि आजची परिस्थिती काय आहे पहा, तर दिवसोदिवस लग्नाच्या खर्चाचे हे फॅड वाढतच चाललंय. डेस्टिनेशन वेडिंग, प्री मॅरेज शूट, संगीत, इव्हेंट्स, ड्रेस थीम्स, वरात, डीजे, डेकोरेशन, खाद्यपदार्थांची रेलचेल आणि नासाडी, किती काही काही. आणि त्यात काय, ज्याची परिस्थिती आहे तो करतो, पण गरिबांचं काय? बिचारे तेही मग न कळत या सिस्टीमचा एक हिस्सा बनून जातात. कर्ज घेऊन, दागिने गहाण ठेवून, घर सावकाराकडे ठेवून वगैरे त्यांना मग महागडी लग्न करावे लागतात. मुलगी जन्मल्यापासून हे पैशाची जुळवाजुळव सुरूच असते. याचा परिणाम पुढे असा झाला की यामुळे युवा युवतींचे लग्नांचे वय उलटून गेले. त्यामुळे आणखी मग वेगळ्या समस्या निर्माण झाल्या. कारण ज्या आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारच आहोत या समस्या. त्यामुळे लग्न कार्य हे स्त्री पुरुष या दोघांची गरज असली तरी वधू पक्षाने सर्व खर्च का करावा हा विचार व्हायला हवा की नाही. इस्लामने तर यासाठी 1500 वर्षापूर्वीच मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत, ज्यामध्ये निकाह ही स्त्री पुरुष दोघांची गरज असली तरी देखील स्त्रीला काही खर्च नाही, पण पुरुषाला मेहरची रक्कम द्यायची आहे. आणि ती रक्कम ठरवण्याचं स्वातंत्र्य ही स्त्रीलाच आहे. असं का बरं? लग्न तर दोघांची गरज आहे ना. उत्तर असं की जरी ही दोघांची गरज असली तरी निकाहानंतर स्त्री व एकूण कुटुंबाची जबाबदारी इस्लाम पुरुषावर टाकतो. अभिमान वाटतो मला हे सांगताना की इस्लाम महिलेवर कोणतीही आर्थिक दबाव टाकत नाही, उलट तिचे हक्क जपून तिची अस्मिता उंचावतो. पुढचा मुद्दा म्हणजे मला काही भल्या लोकांनी प्रश्न केला की विवाह आयुष्यात एकदाच होतो, मग एन्जॉयमेंट वगैरे नको का? तुमचा निकाह बाबा खूपच कोरडा वाटतो, ड्राय वाटतो, गाजावाजा नाही, वरात नाही, संगीत नाही, नाचगाणी नाही, मग आनंद कसा साजरा करणार? तेव्हा न रागवता माझं उत्तर असतं की निकाह हे आंतरिक बंधन आहे, वैचारिक बंधन आहे, ज्याच्या भक्कमतेला नाच गाण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीमुळे फरक पडतच नाही, किंबहुना फरक पडलाच नाही पाहिजे. कारण या बाह्य गोष्टी आहेत, टिकणाऱ्या थोडीच आहेत. टिकणार आहे ते मनाचं मनाशी मिलन. आणि जरी इस्लामिक निकाह पद्धती तुम्हाला थोडीशी निरस वाटत असेलही, तर मग मला हे सांगा की बाकी विवाहात इतका जो व्यर्थ खर्च होतो तो योग्य आहे का? गरीब पिते कर्जाच्या ओझ्याखाली दाबतायत हे योग्य आहे का? हा खर्च करू न शकल्यामुळे मुली घरात बसून आहेत ते योग्य आहे का? आत्महत्या होतात कर्जापाठी पायी हे योग्य आहे का? प्रथा परंपरा म्हणतोय आपण, पण त्यामध्ये रुसवा फुगवा किती. मानपान न झाल्याने आयुष्यभर एकमेकांशी न बोलणारी कुटुंबे पाहिले आहेत मी. हुंडा योग्य आहे का? वरातीसाठी रस्त्यात गोंधळ योग्य आहे का?
उलट इस्लाम तुम्हाला एक स्वच्छ व सोपी पद्धती सांगतो, ज्याच्यामध्ये निकाह हा एक करार आहे आणि तो इतर सामाजिक कराराप्रमाणे व्यावसायिक नाही, तर भावनात्मक करार आहे. ते काही जन्माचे बंधन वगैरे नाही. अति अत्याचार, जुलूम होत असेल तर तो मुकाट सहन करणं नाही, तर या स्थितीत हा करार मोडलाही जाऊ शकतो. आणि हा अधिकार स्त्रीलाही आहे, अगदी 1500 वर्षापूर्वीपासून. शेवटी खूप नम्रपणे मी एक गोष्ट नाकारू शकत नाही, की तीही की आजकाल काही मुस्लिम कुटुंबही निकाहामध्ये भरमसाठ खर्च करताना दिसतात. अल्लाह व पैगंबर यांच्या वचनांचा त्यांना विसर पडला आहे. तर मित्रांनो, याला समर्थन अजिबात नाही. उलट त्यांनी व्यथा दिखावा सोडून निकाहाचे स्वच्छ व सोपे सिद्धांत आपल्या जीवनात अंमलात आणून दाखवले पाहिजेत व समाजासाठी सोपा व कम खर्चिक विवाहाचा आदर्श समाजाला घालून दिला पाहिजे. तेव्हा आशा करते की इस्लामी निकाह हा कम खर्चिक व समाज कल्याण साधणारा कसा आहे आपल्या लक्षात आलं असेलच. पुढच्या भागात माझा विषय असणार आहे की निकाहाला सोपे करा आणि व्यभिचाराला अवघड. तेव्हा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोंद तुम्हाला आपोआपच मिळेल. धन्यवाद.